खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा। 25 डिसेंबर पासून राज्यामध्ये सर्व ठिकाणी पीक विमा मोकळा होणार। अमरावती, लातूर, बीड, वाशिम, नांदेड सर्व ठिकाणी खरीप पीक विमा 2025 चा हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा मिळणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। पीक विमा मिळणार, पीक विमा जमा होणार। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग खरीप रब्बी हंगाम 2024-2025 चा पीक विम्याची वाट पाहत आहे, परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलं आहे की या तारखेपासून या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीनंतर आता पीक विम्याचं अनुदान आणि अनुदान अतिवृष्टीचं हे दोन्ही अनुदान PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टल अंतर्गत वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे अनुदान वितरित केले जाते। 2025 मध्ये आपण बघितलं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीनंतर आता राज्यातील पीक विम्याचे जे काही क्लेम आहे हे सेटल व्हायला सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने क्लेम आता दाखवायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही क्लेम आहे हे सेटलमेंट होण्यास सुरुवात झाली आहे। हेक्टरी 17,000 ते 35,000 पर्यंत पीक विम्याचे दावे आता यायला सुरुवात झाली आहे। मग राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती पीक विमा जमा झाला हे कसं चेक करायचं, तर आपल्या महसूल प्रशासन जे आहे या महसूल प्रशासनाकडे हे आकडेवारी आलेली आहे। राज्यात गेल्या काही दिवसापासून जो शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने जे काही पोर्टल दिलेले आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY.gov.in या संकेतस्थळावरती पीक विम्याचे पैसे जे काही लिस्ट आहे गावानुसार याद्या आलेल्या आहे। कोणत्या तालुक्यात किती पीक विमा येणार आहे याच्याविषयीचा सविस्तर अपडेट बघितला आहे, परंतु काही शेतकऱ्यांचे जे काही पीक विम्याचे दावे आहे हे अतिवृष्टीचे दावे जे आहे हे कशामुळे फेल झालेले आहे, तर शेतकऱ्यांनी KYC अपडेट केलेल्या नसल्यामुळे पीक विम्याचे दावे आता फेल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीनंतर आता पीक विमा किती जमा होणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येण्यास सुरुवात झाली। काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे आलेले आहे, काही जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहे। तर किती जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे, किती जिल्ह्यांमध्ये पैसे राहिलेले आहे याचे आपण अपडेट बघणारच आहोत। त्याआधी काही जिल्ह्यांमध्ये कमी पैसे, काही जिल्ह्यांमध्ये जास्त पैसे का येत आहे याचं जे काही आपल्याला कारण आहे हे कारण महत्त्वाचं आहे। कारण का अतिवृष्टीमुळे नुकसान जे झालेलं आहे हे काही जिल्ह्यांमध्ये जास्त झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये कमी झालेलं आहे। त्यामुळे पैशांमध्ये आपल्याला वितरणामध्ये तफावत आढळून येत आहे। नांदेडमध्ये जे आहे, लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत हेक्टरी रक्कम येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे वितरण अजून बाकी आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त बाधित जिल्हे यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी पीक विमा जास्त येणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये 34% पेक्षा जास्त, लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे वितरण अजूनही आपल्याला पेंडिंग दाखवतं। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरण अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विम्याच्या संदर्भात लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलोय। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा वितरित बाकी आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा अजूनही मिळण्याची शक्यता आहे। लातूर असेल, बीड असेल, हिंगोली असेल, जालना असेल, 15,000 ते 30,000 पर्यंत पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। KYC कशी अपडेट करायची, फार्मर ID कसा काढायचा, पीक विमा कसा भरायचा, पीक विमा संदर्भातील सर्व सरकारी अध्यादेश असतील हे आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो। पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट, पीक विमा लेटेस्ट अपडेट 2025 पीक विमा कसा येणार, कधी येणार, ही सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेली आहे। व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।